गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपल्याला आहे सुट्टी आणि गाईज आज आपण चाललोय आपल्या घराजवळ एक छोटीशी नदी आहे. म्हणजे नदी टाईप नाला आहे इंग्रजांच्या काळातला. बघा हा इकडून म्हणजे काही तर घाण वगैरे पाणी तर येत नाही. तर गाईज आज आपल्याला मासे खायचा मूड झालेला आहे आणि एक दोन पाऊस होऊन गेल्यामुळं काय झालेलं आहे, एवढं पूर आला होता ना इथं, तर पाणी पण खूप सारं जमा झालेलं आहे नाही का. तर आपल्यासोबत आहे गाईज आज मनीष भाऊ, त्यानंतर कुणाल भाई. तर गाईज आता आपण मासे पकडणार आहे. बघा इकडं पण आता बघू, इथं तर दिसत नाही बट आपल्याला माझ्या अंदाजे खाली जावं लागणार आहे, कारण खालच्या ठिकाणी खूप सारे मासे राहणार आहे नाही का. त्याला फुल एन्जॉय विषय, कारण मासे विषय धरून मग पकडून मग कापून कुपून मग खायचे. पण कापणार कोण आहे? ए भाई कापणार कोण आहे? मी कापून. मनीष भाऊलाच गाईज आपल्या फक्त मासे विषय कापता येत आहे. कुणाल भाऊ फक्त खायला आहे. खाणे कोण तू? फक्त चेपल म्हणजेच खाईल, आणि तुमचं भाऊ पण खाईल पण आणि धरल पण नाही का. तर फुल एन्जॉय आणि मजा येणार आहे आज. म्हणजे आमच्या इथं आम्ही लहानपणी गाईज इथं जायचो या नदीपाशी, म्हणजे नाला टाईप नदी आहे मोठा. लहानपणी जायचो. आज लहानपणीचे दिवस परत आले असं वाटायला लागले, कारण खूप दिवसानंतर असं पावसाळ्यामध्ये आम्ही निघालोय. घास बीस एवढं हिरवळ झालेलं आहे ना. हा तर मुंबईचा आहे, हा लाल टी शर्ट वाला कुणाल भाई आपला, त्याला उदारीवर आणलंय आपण थोडे दिवस नाही का इथं. गाईस तर आता आपण आलेलो आहे ब्रिज खाली, हे बघा, आणि इकडच मासे असत्या असं मनीष भाऊचं म्हणणं आहे आपल्या. साप काही खरं नाही गाईस. थोडं खड्ड्यात जाऊन बघू आपण. बापरे अरे पर इधर तो सब काला काला पानी दिख रहा है मेरे को. किधर किधर? अरे क्या तू भी चल ना मेरे पीछे पीछे. मैं बुड़ गया तो फिर तू नहीं आना. हाँ चल ना फिर इधर. तू चल तो सही. किधर से तू चल, मैं तेरे को बराबर लेके जाता. चल मत टेन्शन ले तू. गाइस आता आपल्याला या खड्ड्यात उतरायचे. डिंग 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 डिंग. एकदम मजा वाईब विषय येणार आहे. खूप दिवसानंतर आलेले, कारण आम्ही नाही लहानपणी गाईज इथे यायचो. आज लहानपणीचे दिवस परत आले. नीचे झुक झुक. गाईज आपण आहे ना आता त्या साईडवरून या साईडला आलेलं आहे. ते कसं आलोय माहिती का, पाण्यातून नाही आलं ऍक्च्युली, कारण खड्डा लय मोठा होता, प्रमाणाच्या बाहेर नाही. तो आपण बघा गाईज हा पूल क्रॉस करून ह्या कोपऱ्यावरून आलेले. मासे 2-4 दिसले होते, त्यानंतर मासे दिसत नाही आम्हाला. एक तर खड्डा लय मोठा आहे इथं, प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट. मच्छी नहीं दिख रही मेरे को अभी इधर. थोड़ी दिखती मच्छी. दारू की बोतलें पड़े. तू पागल है क्या रे? गालियां क्यों देता रे? अरे क्या मस्ती है तो पूरी. काला काला सब दिख रहा है मेरे को. इस मासे तर काही भेटू नाही राहिले आम्हाला, काही धन्य झालेले डायरेक्ट नाही का. पण वातावरण लय भारी आहे गाईस. बघा फुल हिरवळ हिरवळ विषय. आज खूप दिवसानंतर बाहेर निघालोय. त्याच्यात बादली घेऊन चाललंय. बघितलं गाईस बादली. बघू आता गाईस. मासा तर एक दिसून राहिलं त्या काळ्या पाण्यामध्ये. मगाशी दिसले होते फक्त, बट आता दिसत नाही. काळं पाणी म्हणजे वातच पाणी येते, पण रानातून येतं नाही का, डोंगरांवरतून. म्हणजे डोंगरावरती जास्त पाऊस होतो ना, त्याच्यामुळे तिकडचं पाणी येतंय इकडं खाली. नदी टाईपच आहे, पण लोकांनी नाद्यांना पण गटार करून टाकले असं वाटायला लागले. आता काहीच बघू घराच्या तिथं जवळ आसपास तिथे भेटते का मासे, नाही तर मग काय आज प्लॅन कॅन्सल झाला आपला. आता मासे खायचा नेक्स्ट संडेला. गाईज आपण काय करू, हे घेऊन काय म्हणते त्याला आपलं आकडा आणि पीठ, आणि मग त्यांनी पकडून खेकडं पण आणि मासे पण एक नंबर खायला. काय खेकडं तर सगळ्यात भारी गाईच. काळे खेकडं, ते पण काळे कूट डायरेक्ट दगडागत. टेस्ट लय भारी लागते त्याची.